सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आई आजी ही रमाला म्हणते की अगं रमा, तू कशी वेंदळी आहेस. आज अक्षय जर वेळेवर आला नसता ना तर तू अख्ख्या मुकादमाच्या घराला जाळले असते. तेव्हा अक्षय म्हणतो की आई आजी असं काहीही झालेलं नाही आहे, तू जरा शांत हो. तर आई आजी म्हणते की कसं शांत हो अक्षय, घरामध्ये काही ना काही शुभ कार्य असलं तर ही रमा काही ना काही गोंधळ घालतेच. आनंद म्हणतो की आई आजी किती बोलशील तू तिला. आरती म्हणते की आई आजी चला ना आपण सर्वजण आरती करून घेऊ. तेव्हा आई आजी म्हणते की विषय बदलू नकोस आरती, मला चांगलंच ठाऊक आहे आणि तुझ्यापेक्षा 4-5 उन्हाळे वानकाळे मी जास्त बघितलेत. आई आजी म्हणते की आरती वगैरे होऊन जाऊ दे, पण त्यानंतर रमा आणि अक्षय तुम्ही दोघेही मला मला माझ्या खोलीमध्ये पाहिजेत. तेव्हा अक्षय मान हलवत म्हणतो की ठीक आहे आई आजी. इकडे आता कावेरीच्या घरी सुद्धा मंगला मावशी पंकज सोबत मोठा गणपती बसवलेला असतो. तर पंकज ह्या गणपती समोर नाचत असतो. तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि नायनाला म्हणते की नायना तू सुद्धा बाहेर गणपती बघायला पंकज सोबत जा. तर नायना म्हणते की नको, मला खूप अस्वस्थ वाटतंय. तर पंकज म्हणतो की अगं घाबरू नकोस नायना, इथे कुणी येणार नाही आणि आलं ना तर आपण त्याच्या बरगड्या तोडू. तर कावेरी म्हणते की तू काही काळजी करू नकोस नायना. कावेरी म्हणते की नायना तुला माहीत नाही आज रमा आणि जावई बापूसुद्धा इकडे यायचेत बरं का. मंगला मावशी म्हणते की नायना तू आमच्या चाळीतील गणपती उत्सव बघितला नाही, एवढी धम्माल येते ना तू बघतच राहशील. मंगला मावशी म्हणते की रात्रभर इथे जागरण करतात, गाणी खेळ काय काय होते तुला सांगू. तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवरती फोन येतो. तर नैना तो फोन उचलते तर जेलमधून शशिकांतने नैनाला कॉल केलेला असतो. शशिकांत म्हणतो की हाय माय डार्लिंग. तर नैनाला मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की मी जेलमध्ये आहे, पोलिसांकडून तुला फोन करण्यासाठी मी मोबाईल घेतला आणि मला तुझी आठवण येते. तर नैना म्हणते की तुला लाज नाही वाटत का. ते ऐकून कावेरी आणि मंगला मावशी डचकतात. शशिकांत म्हणतो की अंदमान निकोबार थायलंड यामध्ये तू माझ्याबरोबर फिरत होती तेव्हा तुझी लाज कुठं गेली होती. तर नैना म्हणते की मला तुझी खूप किळस वाटते. शशिकांत म्हणतो की माझ्याबरोबर तू अख्खं जग फिरलीस आणि आता मी जेलमध्ये आहे, ये ना जेलमध्ये, फक्त आपण दोघे जेलमध्ये असू, खूप मजा येईल. तर नैनाला मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की मी तुला जेलमध्ये एक ना एक दिवस कोंडील आणि मग तुझ्या मुलाचं काय होणार, त्याला मग मी कुठे पाठवणार तुला माहीत आहे का. ते ऐकून नैनाला मोठा धक्का बसतो. इकडे सर्वजण आता आरती घेण्यासाठी मुकादमांच्या घरात गणपती समोर जमतात. तर अक्षय हा गणपतीला हात जोडून म्हणतो की बाप्पा आज तू खऱ्या अर्थाने माझा जीव वाचवलास आणि असंच तू या घरावरती येणारं प्रत्येक संकटाला टाळ. अक्षय म्हणतो की या घरातील सर्व माणसांचं तू रक्षण कर आणि वाईट गोष्टी या घरामधल्या सर्व तू बाजूला कर. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आब्या ह्या गणपतीची आरती म्हणू लागतो. तर रमाने हात जोडलेले असतात. रमा विचार करते आणि रेवाकडे बघते की बाप्पा मला आज जी काही आग लागली ना ती रेवानीच लावलेली मला माहीत आहे आणि तूही बरोबर ओळखलंस बाप्पा. या रेवापासून माझा संसार वाचव देवा तू, असे आता रमा देवाला प्रार्थना करत असते. इकडे नैना ही फोन ठेवते. तर कावेरी आणि मंगला मावशी नैनाकडे येत म्हणतात की कुणाचा फोन होता. तेव्हा नैना म्हणते की शशिकांत मुकादमाचा. तर मंगला मावशी म्हणते की त्याची जर तंगडी माझ्या हातात असती तर ती मोडूनच ठेवली असती. तर कावेरी ही मंगला मावशीला शांत करते. तर कावेरी म्हणते की काय म्हणाले ते. तेव्हा नैना म्हणते की मला तो धमकावत होता आणि माझ्याच नशिबी हे का, मी काय चूक केली. कावेरी म्हणते की नैना तू शांत हो, जेव्हा आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो ना तेव्हा आपल्याला त्रास हा होताच आणि तू इतर बायकांसारखं सहन नाही केलंस नैना, तू हे सर्व उघडं पाडलंस, तू अन्यायाला तोंड दिलंस, अन्यायाचा सामना केलास. कावेरी म्हणते की तू काही काळजी करू नकोस नैना, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तेव्हा रडतच नैना म्हणते की एक आई म्हणून मी हारले काकू आणि सगळेच जण मला इंडिपेंडंट म्हणत होते. सगळेजण म्हणत होते की नैना तू तुझ्या पायावर उभी आहे, पण मी माझं मुलाचं भविष्यसुद्धा सिक्युअर नाही करू शकले. नैना म्हणते की काय उपयोग आहे माझा, तर देवसुद्धा मला माफ करणार नाही. तेव्हा रडतच मंगला मावशी म्हणते की देव सगळ्यांना माफ करतो नैना, देव हा सगळ्यांचाच असतो. पंकज म्हणतो की बरोबर आहे नैना, देव सगळ्यांचा असतो, सगळ्यांच्या तो पाठीशी असतो, मीरेचा सुद्धा असतो आणि राणीचा सुद्धा असतो, म्हणून रडायचं नाही तर लढायचं, असे म्हणत आता पंकजसुद्धा नैनाला हिंमत देतो.
तर नैना लगेचच गणपती बाप्पाकडे बघते, तर मंगला मावशी म्हणते की आता रडायचं नाही, रडवायचं नाही ना, आणि लगेचच नैनाला घेऊन मंगला मावशी ही बाहेर जाते. इकडे रमा आणि अक्षय आरती झाल्यानंतर आई आजीच्या बेडरूममध्ये येतात. तर अक्षय म्हणतो की आई आजी, यात रमाची काय चूक आहे? आई आजी म्हणते की अक्षय, यामुळेच ही रमा अगदी शेपारली. आई आजी म्हणते की प्रत्येक वेळी ही रमा बेजबाबदारपणे वागते आणि प्रत्येक वेळी तू हिची बाजू घेतोस अक्षय. आई आजी म्हणते की अरे, तुझ्या बापाकडून चूक झाली तर तू त्याला जेलमध्ये टाकलंस, आणि आज रमाकडून चूक झाली तर तिला शिक्षा कोण देणार? तेव्हा अक्षय हा कावरा बावरा होऊन रमाकडे बघू लागतो. आई आजी म्हणते की आपण काय करतोय, कसं वागतोय हे या पोरीला भान नाहीये. तर रमा म्हणते की आई आजी, खरंच माझ्याकडून चूक झाली. रमा म्हणते की मला खरंच माहीत नाही की आग कशी लागली, मी खूप काळजीपूर्वक करत होती तिथे. हात जोडत रमा म्हणते की खरंच माझी चूक झाली आई आजी, मला माफ करा आणि तुम्ही हवी ती शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. आई आजी म्हणते की ठीक आहे, मग ऐक, हे गणपती वगैरे सर्व काही होऊन जाऊ दे आणि मग तू या घरातून निघून जा. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. तर अक्षय आई आजीला म्हणतो की आजी, तू हे काय बोलतेस? तर रमा म्हणते की मी या घरातून निघून नाही जाणार. रमा म्हणते की माझं यांच्यासोबत लग्न झालंय, मी इथेच यांच्याबरोबर राहणार. आई आजी म्हणते की बघितलं का अक्षय, हक्काची भाषा बोलायला लागली तुझी बायको. तर अक्षय म्हणतो की आई आजी, रमाचं काही चुकलंय की हे मला नाही वाटत, ती अगदी बरोबर बोलते, हे घर तिचंच आहे आणि हक्काचं आहे. आजी म्हणते की मग शशिकांत कोणीच नाही का? तर अक्षय म्हणतो की आजी, तू दोन विरोधी गोष्टी त्यांची बरोबरी करतेस. शशिकांत मुकादमाने गुन्हा केलाय आणि रमाकडून छोटीशी चूक झाली. तेव्हा आई आजी म्हणते की आपण जगाकडे चुकीच्या दृष्टीने बघतोय. आई आजी म्हणते की मला नाही वाटत शशिकांतने काही गुन्हा केलाय म्हणून. तेव्हा रागातच अक्षय म्हणतो की आई आजी, एका लहान मुलीसोबत अफेअर करणं, तिला त्रास देणं, तिच्यावरती अन्याय अत्याचार करणं, ही छोटीशी चूक म्हणते की काय तू? आई आजी म्हणते की अक्षय, मला किती जरी शब्दात पकडण्याचा प्रयत्न केलास ना तू, तरीसुद्धा रमाला शिक्षा ही भोगावीच लागणार आहे. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आजी, तू आता विचार करून निर्णय घेतलाच आहे ना? अक्षय म्हणतो की तुला रमाला शिक्षा द्यायचीच आहे ना, तर मी सुद्धा रमासोबत या घरातून निघून जाईल. तर आई आजी म्हणते की अक्षय, हे अति होतंय. तर अक्षय म्हणतो की नाही आजी, जिथे रमा तिथे मी म्हणजे अक्षय. आई आजी म्हणते ठीक आहे, असं असेल तर रमा इथे राहू शकते, पण ती या बंगल्यात राहू शकत नाही, तिला सर्वंट म्हणून इथं राहावं लागेल. तेव्हा अक्षय म्हणतो की काय बोलतेस आजी? तर आई आजी म्हणते की अक्षय, तू आता काहीही मला एक्सप्लेनेशन देऊ नकोस. शशिकांत जर जेलमध्ये राहू शकतो तर ही सर्वंटमध्ये का नाही राहू शकत? अक्षय म्हणतो की आजी, तुझा निर्णय झाला तर आजी म्हणते हो, गणपती विसर्जनानंतर ही सर्वंट कोर्टमध्ये जाऊन राहू शकते. त्यानंतर रमा आणि अक्षय बेडरूममध्ये येतात. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा, तू आजीचं बोलणं मनावर घेऊ नको, तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तर रमा म्हणते की तुम्ही का माफी मागताय? रमा म्हणते की आई आजी मोठे आहेत, इतक्या वर्षे त्यांनी या घराला सांभाळलंय, त्यांना जे योग्य वाटलं ना तेच त्यांनी सांगितलं. अक्षय म्हणतो की मग तिचं बोलणं तू कशाला मनाला लावून घेतेस, तुला कुठेही जायची गरज नाहीये. रमा म्हणते की प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं त्याच गोष्टी घडतात असं नाहीये. रमा म्हणते मला तरी कुठं माहीत होतं आग लागेल, पण लागली ना आग. आणि आजीचं म्हणणं बरोबर आहे, मोठा अपघात झाला असता तर काय केलं असतं? अक्षय म्हणतो ती आजीचं मनाला लावून घेऊ नकोस, ती म्हणते की तुम्ही दोघांनी सरळ वेगळं व्हायचं, काहीही बोलते ती, आणि तू कुठेही जाणार नाहीयेस रमा. रमा म्हणते की आता गणपती बाप्पाच्या यातून काहीतरी मार्ग काढेल. असं म्हणतात की गणपती बाप्पा हा कुटुंबांना आणि माणसांना जवळ आणतो. तर अक्षय म्हणतो की अगदी बरोबर बोललीस रमा. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, तू कोणताही विचार करतेस, तुला कुठेही जावं लागणार नाही. त्याच वेळेस रेवा ही त्यांच्या दरवाजाजवळ त्यांचे बोलणे ऐकू लागते. त्यानंतर रमा आणि अक्षय खाली गणपती समोर येतात. तर खाली रामाने सगळ्यांना बोलावलेले असते. तेव्हा सर्वजण गणपती बाप्पासमोर येऊन बसलेले असतात. तर रमाला सर्वजण म्हणतात की असं का बोलावलंय? तर रमा म्हणते की सांगते ना, आपण बाप्पाला बसवलंय यावर्षी आणि आपण आज बाप्पासाठी काहीतरी वेगळं करूयात. रमा म्हणते की आजचा दिवस आपण आपली एखादी सवय सोडून वेगळं वागायचं. आनंद म्हणतो की म्हणजे? तर रमा म्हणते की आपल्या चांगल्या किंवा वाईट सवयी असतात, त्यातली एक सवय सोडून आपण वेगळं वागायचं. तेवढ्यात जान्हवी म्हणते की सॉरी माझं लक्ष नव्हतं. रमा काय म्हणालीस तू? तर रमा म्हणते की हेच करायचं आहे आपल्याला. रमा म्हणते की जान्हवी वहिनी, तुम्ही दिवसभर फोन बघता, तेव्हा असं करायचं की आज दिवसभर तुम्ही फोनच नाही घ्यायचा. तर जान्हवी म्हणते की काय बोलतेस रमा?
तर जान्हवी म्हणते की असं काय करतेस रमा, आपल्याकडे आता गणपती विसर्जन आहे, त्यामध्ये त्याचे फोटो काढायचेत, वेगवेगळं डिझाईन करायचं आहे, गणपतीचे व्हिडिओ काढायचेत आणि ते पोस्टही करायचे, तर मग यासाठी मोबाईल लागेल ना. तर आनंद म्हणतो की या सगळ्या गोष्टी मग जान्हवी तू डोळ्याने कॅप्चर कर. तर लगेचच रमा बोट करत म्हणते की बरोबर, अगदी बरोबर बोललेत ते. आनंद म्हणतो की बाकीचे सण आणि बाकीच्या गोष्टी तू डोळ्याने कॅप्चर कर आणि आनंद लगेच जान्हवीचा मोबाईल घेतो. तर जान्हवी म्हणते की बेबी अजिबात नाही बरं का. तर आनंद म्हणतो की मोबाईल अजिबात मिळणार नाही. रमा म्हणते की जान्हवी ताई फक्त एकच दिवस ना. तर जान्हवी म्हणते की ठीक आहे, मी देते मोबाईल, पण मग मला सुद्धा बेबीने आज दिवसभर विचारायचं नाही की मी जानू कुठला शर्ट घालू, मी काय करू, काय खाऊ. तर अभय आणि अक्षय हसू लागतात. जान्हवी म्हणते की त्यांनी त्याचे डिसिजन स्वतः घ्यायचे. तर आनंद म्हणतो की रमा हा खूप अवघड टास्क आहे, मला नाही जमणार ग. तर हसतच अक्षय म्हणतो की मुळातच दादा या सर्व गोष्टी जान्हवीला विचारतो. तर आरती म्हणते की बापरे, म्हणजे आता आज या घरात जानू बेबी असं काहीच ऐकायला मिळणार नाही. तर मयुरी म्हणते की काही नाही आरती, हे सर्व आजच्या दिवसाचे नखरे आहेत, उद्या सर्व काही पहिल्यासारखंच सुरू होणार, ये रे माझ्या मागल्या. मयुरी म्हणते की रमा काही उपयोग होणार नाही, आपल्या घरात पहिलं सारखंच सगळं सुरू होणार. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तर अक्षय रमाला म्हणतो की रमा तू काही काळजी करू नकोस. तर रमा म्हणते की बाप्पा आपल्या घरात आलं ना तर बाप्पा सर्व काही बघून घेतील. तर आता इकडे शशिकांतला आई आजीने सोडवलेली असते आणि शशिकांत गेटवर येऊन त्याचा हात गेटला मारतो. तर शशिकांतच्या हातातून रक्त येऊ लागते. तेव्हा शशिकांत म्हणतो की आता या घरात कुठलेही सण, कुठलेही आनंद मी होऊ देणार नाही आणि या घराची मी स्मशान शांतता करील. शशिकांत म्हणतो की या मुकादमाच्या घरात भयानक शांतता राहील. तर आई आजी आणि रेवा शशिकांतकडे बघू लागतात. तर आता गणपती बाप्पा रमा आणि अक्षयचा अंगावरचे संकट कसे दूर करून त्यांना सुखरूप ठेवतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.